चमन एक मोची होता. तो रस्त्याच्या साईडला चप्पल शिवण्याचं आणि शूज पॉलिश करण्याचं काम करत असायचा. जर कुठल्या ताईची चप्पल तुटली तर चमन मोती जवळ या. मात्र 20 रुपयामध्ये चप्पल ठीक करून घ्या. जर कुठल्या बाबूजीचा जूता खराब झाला तर चमन मोती जवळ या. तर 20 रुपयामध्ये जोडे पॉलिश करा. चमन दिवसाभरामध्ये 150 किंवा 200 पेक्षा जास्त कमवत नसायचा. एकदम रात्री तो त्याच्या घरी सब्जी आणि आटा घेऊन पोहोचला. गे सरला, आज फुलकोबी आणलं आहे. सुके मसाले टाकून मस्त चटपटी करून बनवशील. फुलगोबी यावेळेस खूप महाग आहे. तुम्हाला आणायची काय गरज होती? लौकी तुरई कद्दू खाऊन खाऊन मन भरलंय माझं, म्हणून आज मी विचार केला कोबी घेऊन चलतो. तुमची कमाई बघून गोष्टी खरेदी करत जावा. महागडे आयटम खायची आहेत तर हे करता ते काम सोडून दुसरं काहीतरी धंदा करा. आता मी अजून काय काम करू? माझे बाबा पण मोची होते, त्यांनीच मला सगळे कामं शिकवले. तू जरा जेवण बनवायच्या पहिले थोडी चहा बनवून घे, नाहीतर जेवण जेवायच्या आधीच मला झोप येऊन जाईल. काही वेळानंतर सरला चहा घेऊन आली. हे घ्या, मसाले संपले आहेत. तुम्ही हल्दीराम शेठच्या दुकानामध्ये जाऊन मसाले घेऊन या, नाहीतर गोबी अजिबात चांगले नाही बनणार. जातोय, आता जातो. पण कुठे हल्दीरामची दुकान बंद नको व्हायला. चमन सेठ हल्दीरामच्या दुकानामध्ये गेला. हल्दीराम गावामध्ये मसाल्यांचा सगळ्यात मोठा दुकानदार होता. जेव्हा चमन हल्दीरामच्या दुकानात पोहोचला तेव्हा हल्दीराम दुकानाचा शटर खाली करत होता. सेठजी थांबा ना, मला 50 ग्राम धनिया, 50 ग्राम काश्मीरी लाल मिर्च, 50 ग्राम सब्जी मसाला आणि 50 ग्राम हळदी हवी होती. आता मी तुझ्या 50 ग्राम मसाल्यांसाठी परत दुकान उघडू का? वेळेवर का येत नाही? माफ करा सेठजी, आज कामावरून परतताना जरा उशीर झाली. माझ्या घरवालीत पण बुद्धी कमी आहे. जेव्हा मसाले पूर्णपणे संपून जातात तेव्हा सांगते मला, पैसे आणले आहे की खाली हातच आला आहे. नाही सेठजी, पैसे आणले आहे ना. हल्दीरामने दुकान उघडून सगळे मसाले दिले. हे घे, 400 रुपये दे. सेठजी, 400 रुपये कसे झाले? काय मसाले इतके महाग झाले आहे? हे बघ, रात्रीचे 11 वाजणार आहे. हे मोलभाव करायचे वेळ नाही. तुझ्यासारख्या गरीबांना तर सौदा देणंच बेकार आहे. चुल्लूभर सामान खरीदता आणि दाम द्यायला पण आनाकानी करता. तुझ्याकडे 400 रुपये असतील तर सांग, नाहीतर माझा वेळ बर्बाद नको करू. सेठजी, ह्यावेळेस माझ्याकडे 200 रुपये आहे. तुम्ही यांना ठेवून घ्या. उद्या मी तुम्हाला 200 रुपये देऊन देईल. घेऊन जावा फ्रीचा माल. तुम्हा गरीबांना सामान उधार देऊन देऊन माझे हजारो रुपये फसले. हल्दीरामने चमनची खूप बेइज्जती केली आणि त्याला मसाले दिले आणि ते मसाले घेऊन तो घरी गेला. जेवण करताना सरला चमनला म्हणाली, खूप महिने झाले पण मला उलटीही नाही झाली आणि नाही पोटामध्ये काही भारी पण जाणवत आहे. उद्या आपण डॉक्टरकडे जाऊयात. ठीक आहे, उद्या कामावर जायच्या आधी तुला डॉक्टर जवळ घेऊन जाईल. चमन दुसऱ्या दिवशी त्याच्या बायकोला डॉक्टरकडे घेऊन गेला. काही टेस्ट केल्यानंतर डॉक्टर म्हणाले, तसं तर सगळं ठीक आहे, पण तुला तुझं खाणं पिणं सुधारावं लागेल. अनार, सेब, मासे, अंडा, दूध, दही हे सगळं तुला खावं लागेल आता. त्या दिवशी रात्रीच्या वेळी चमन सरलासाठी अनार आणि सेब घेऊन पोहोचला. फळं तर खूप महाग असतील. आज तुम्ही हल्दीरामचे पैसे कसे परत करणार? अरे तू चिंता का करते? त्याचे पैसे नंतर दिले जातील. थोडं काही सुनवेल तर मी ऐकून घेईल. सध्या तर मी तिकडे जाणारच नाही. त्याच्या बायकोला चांगलं खाऊ घालण्यासाठी चमन खूप कष्ट करू लागला. तो जिथं मोचीगिरीचं काम करायचा त्याच ठिकाणी त्याने विकण्यासाठी काही जुने चप्पल पण ठेवले. लवकरच चमनने त्याची कमाई दुगणी केली. जसं जसं सरलाचं पोट बाहेर येऊ लागलं होतं तसं तसं चमनचा आनंद द्विगुणित होत चालला होता. चमन आनंदामध्ये हल्दीरामचे पैसे परत करणं विसरूनच गेला. एक दिवस तो खेळणं घेऊन आला. एवढ्या लवकर खेळणं का घेऊन आला? मनातून इतका आनंद होत होता की माझ्याकडनं राहवलंच नाही. तिकडे हल्दीराम खूप दिवसापासून चमनची वाट पाहत होता. चमन सौदा घेऊन त्या दिवसापासनं तर गायबच झाला. आता तर इथनं निघत पण नाही. मालक, चमनची घरवाली पोटाशी आहे म्हणून चमन ह्या वेळेस तिचीच सेहत बनवण्यामध्ये लागला आहे. तुमच्या कर्जाची त्याला काही चिंता नाही आहे. हल्दीरामचा पण वडील बनण्याची खूप इच्छा होती, पण त्याच्या लग्नाच्या काही वर्षानंतर पण त्याच्या बायकोचं गर्भधारण नव्हतं झालं आणि हल्दीराम चमनवरती खूप जळू लागला होता.
200चा सूत वाढत वाढत 500वर पोचला आहे. आता मी चमनकडून पूर्ण 5,000 रुपये वसूल करील. रात्री दुकान उघडून सामान घेऊन गेला आणि पैसे द्यायची शुद्ध नाही. उद्या माहीत पडेल त्या 2 कवडीच्या मोचीला. दुसऱ्या दिवशी हल्दीराम त्याच्या काही साथीदारांसोबत चमनकडे पोहोचला. चमन रोडवरती त्यावेळी त्याचं दुकान लावून बसलाच होता. तू सेठ हल्दीरामचे पैसे नाही परत केले म्हणून आम्ही तुझं पूर्ण सामान जप्त करायला आलो आहे. मात्र 200 रुपयासाठी तुम्ही माझं पूर्ण सामान जप्त कराल? 200 नाही 5,000. सेठजीच्या कर्जावर चक्रविधी व्याज लागतो. त्याचा हिशोब तुला समजणार नाही. बस इतकं माहिती कर की तुझा कर्ज 5,000 झाला आहे. मित्रांनो, याचा पूर्ण सामान उचला. माझ्यावर दया करा. ह्या सामानाने माझं रोजचं घर चालतं. मी सेठजीचा कर्ज परत करेल, पण माझा सामान वापस करा. मी हात जोडतो, पाया पडतो. हा सगळा ड्रामा ना आमच्या समोर नाही चालणार. हल्दीरामच्या माणसांनी चमनचं सगळं सामान बटोरलं आणि घेऊन गेले. चमन रडत रडत त्यांच्या मागे मागे हल्दीरामच्या दुकानी पोहोचला. सेठजी, माझी बायको गर्भवती आहे. मला ह्या वेळेस पैशांची खूप गरज आहे. माझ्यावर दया करा. माझं सगळं सामान परत करा. 5,000 चुकवून दे, मग आपलं सामान घेऊन जा. माझ्या समोर रडून रडून काही फायदा नाही. मला फक्त पैशांशी मतलब आहे. चमन उदास होऊन घरी पोहोचला. काय झालं? तुम्ही आज एवढे लवकर घरी कसं आला? हल्दीराम शेठनी माझं पूर्ण सामान हिरावून आपल्या जवळ ठेवून घेतलं. म्हणतोय 5,000चा कर्ज चुकव, मग सामान परत मिळेल. त्या हल्दीरामची हिंमत एवढी वाढली. तुम्ही आता पोलिसांकडे जावा. पोलिसांकडे जाऊन काय फायदा नाही. हल्दीरामची खूप ओळख आहे सगळ्यांची. माझ्यासारख्या गरिबाची पोलीस नाही ऐकणार. तर तुम्ही काही हातावरती हात ठेवून बसाल? काहीच नाही करणार? खूप काही करणार. तू म्हणत होती ना की मोचीचं काम सोडून दे. हल्दीरामच्या मुळेच सही हे काम आता सुटलं. आता मी जोडे चपलांची दुकान उघडणार. पण त्यासाठी पैसे कुठून आणणार? घर गिरवी ठेवून. चमनने त्याचं मकान गावाच्या प्रधानाकडे गहाण ठेवलं आणि 2 लाखाचं इन्व्हेस्टमेंट करून एक चांगल्या चप्पलचं चांगलं दुकान उभारलं. चमन मजबूत, टिकाऊ जुते आणि चप्पल कमी किमतीमध्ये विकत असायचा. त्यासाठी त्याचं दुकान चालू लागलं. काही महिन्यानंतर एक दिवस चमन हल्दीराम सेठकडे पोहोचला. सेठ, मी तुमचे पैसे चुकवायला आलो आहे. तसं मला आता मोचीच्या सामानाची गरज नाही आहे. तर ते सामान माझ्या बाबांची निशाणी आहे, म्हणून ते मला परत पाहिजे. चक्रवर्ती व्याजाने तुझा कर्ज आता 20,000 झाला आहे. एवढा कर्ज चुकवू शकशील? चमनने नोटांची गड्डी हल्दीरामकडे दिली. 25,000 आहेत, ठेवून घ्या. जरूरत पडल्यावर तुमच्या कामी येतील. चमन मोचीगिरीचं त्याचं सगळं सामान घेऊन गेला. हल्दीरामला पहिल्यांदा त्याचा अपमान जाणवला. माझा इतका अपमान. कालचा हा मोची आज माझ्या समोर पैसे फेकून गेला आहे. प्रधानजी जवळ घर गिरवी ठेवून यांनी आपली दुकान सुरू केली आहे ना. मला सगळं माहीत आहे. याची ती हालत करणार की ना हा घरचा राहील ना घाटेचा. एक दिवस हल्दीराम प्रधानकडे गेला. जय रामजी की प्रधानजी. राम राम हल्दीराम. आज इकडे दर्शन कसे दिले? तुला तर मसाल्यांपासून नोट कमवण्यापासूनच फुरसत मिळत नाही. प्रधानजी, मी तुमच्या जवळ आपला कारोबार वाढवण्याच्या सिलसिल्यामध्ये चालू आहे. ते काय आहे की मला चमनचं घर विकत घ्यायचं आहे. ती जागा गोदाऊन बनवण्यासाठी एकदम परफेक्ट आहे. मी त्या जागेचे 5 लाख रुपये द्यायला तयार आहे. तुमच्याकडे त्या जागेचे कागद तर आहेच. माझ्यावर कृपा करा आणि ते मकान मला विकून द्या. 5 लाखाची किंमत ऐकून प्रधानाच्या मनामध्ये लालच आलं. त्यांनी त्याच्या माणसाला पाठवून चमनला त्याच्या घरी बोलवलं. काय झालं प्रधानजी? तुम्ही मला का बोलवलं? तुझा कर्ज वाढत वाढत 4 लाख झाला आहे. मला आता पैशांची गरज आहे. 4 लाखांचं कर्ज आता चुकव, नाहीतर तुझं मकान आणि दुकान मी दोन्ही पण विकून देईल. हे तुम्ही काय म्हणत आहात प्रधानजी? तुम्ही तर मला 2 वर्षांची मोहलत दिली होती. आता इतक्या लवकर मी तुमचे पैसे कसे परत करू? आज संध्याकाळपर्यंत पैसे जमव, नाहीतर दुकान आणि मकान दोन्ही सोड. चमन काही दिवसापूर्वीच हल्दीरामला 25,000 देऊन आला होता. त्याच्याकडे 4 लाखाचा इंतजाम कशाही प्रकारे होऊ शकत नव्हता. संध्याकाळी प्रधान आल्यानंतर चमनकडे गेले आणि त्याचं दुकान आणि मकानावरती कब्जा केला. चमनची बायको 8 महिन्याची गर्भवती होती. चल, जंगलाकडे जाऊया आता. गावात तर आपल्याकडे काही जागा नाही उरली.
चमन आणि त्याची बायको जंगलामध्ये गेले. ते जंगलामध्ये खाण्याच्या तलाशमध्ये खूप पुढे गेले. त्यांना एक नदी दिसली. ही नदी नक्कीच कोणत्या तरी गावामध्ये जात असेल. चमनने लाकडाची एक नाव बनवली आणि ते दोघं नावमध्ये बसले. त्या नदीने चमन आणि सरलाला एका रेगिस्तानपर्यंत पोहोचवलं. आपण तर कुठल्या रेगिस्तानात आलो. चमनने पाहिलं ते रेगिस्तान साधारण नाहीये. तिथे मातीच्या पर्वताच्या ऐवजी सुक्या मसाल्यांचे पर्वत होते. हळदीचं पर्वत होतं, लाल मिरचीचं पर्वत होतं, सुक्या धनियाचं पर्वत होतं, अमचूर पावडरचं पर्वत होतं आणि खूप सगळे मसाले होते. असं वाटते देवाने आपली मदत करण्यासाठी आपल्याला इथे पोहोचवलं आहे. बरोबर बोललीस. ह्या मसाल्यांना मी गावात घेऊन जाईल आणि सेठ हल्दीराम पेक्षा पण मोठी दुकान उघडील. चमनने पोत्यामध्ये खूप वेगवेगळे मसाले ठेवले आणि त्यांना घेऊन गावामध्ये गेला. चमनने खूप स्वस्तामध्ये मसाले विकायला सुरुवात केली. या भाऊ बहिणींनो, दिवसभराची लूट. सगळे मसाले 100 रुपये किलो. कुठला पण घेऊन जा. चमन जवळ गावकऱ्यांची गर्दी झाली. काही व्यापारी पण ठोकमध्ये मसाले घ्यायला पोहोचले. हल्दीरामला जेव्हा ही गोष्ट कळाली तो स्वतः त्या स्थानावरती गेला जिथे चमन हे मसाले विकत होता. हल्दीराम हे बघून एकदम आश्चर्यचकित झाला की चमनकडे एवढे सगळे मसाले आले कुठून. हल्दीरामने त्याच्या एका नोकरला सांगितलं, 5000 रुपये. आजपासून तुझं काम चमनवर लक्ष ठेवायचं आहे. जरा माहिती कर की चमन हे मसाले कुठनं घेऊन येतोय. आता चमनचा सगळा मान विकला गेला. चमन एक रात्री जंगलकडे गेला. हल्दीरामच्या माणसाने चमनला नदीमधून रेगिस्तानकडे जाताना पाहिलं. त्यांनी सगळी गोष्ट येऊन हल्दीरामला सांगितली. सेठजी, जंगलात एक नदी आहे जी मसाल्यांच्या रेगिस्तानाकडे जाते. मसाल्यांचं वाळवंट? हो सेठजी, मसाल्यांचं रेगिस्तान. तिथे प्रत्येक प्रकारच्या मसाल्यांचे रेतीसारखे पहाड आहे. हल्दीराम लगेचच नाववरती सवार होऊन तिथल्या रेगिस्तानमध्ये पोहोचला. त्यांनी ही पोत्यामध्ये मसाले भरले आणि त्याच्या दुकानामध्ये घेऊन आला. पण जसे त्याने मसाले उघडून पाहिले तर त्याला समजलं की पोत्यामध्ये तर रेत आहे. हे कसं होऊ शकतं? मी तर मसाले घेऊन आलो होतो, पण ही तर रेती आहे. तिकडे चमन पण रेगिस्तानमधून मसाले भरून घेऊन यायचा, पण चमनचे मसाले मसालेच राहत असायचे. सेठजी, मला तर वाटतं की चमनला कुठला वरदान प्राप्त आहे. तो पण त्याच वाळवंटातून मसाले आणतो, पण त्याचे मसाले रेती नाही बनत. चमन लवकरच खूप मोठा माणूस बनला. त्याने मसाल्याचं मोठं दुकान उभं केलं आणि आता हल्दीरामला कोणी विचारतही नसायचं. आता तर एकच उपाय उरला आहे. कसा बसा मी त्या वाळवंटाच्या मसाल्यांना खराब करून टाकेल. हल्दीराम एक मोटर आणि मोठा पाईप घेऊन रेगिस्तान पोहोचला. त्याने मोटरला नदीच्या पाण्याने कनेक्ट केलं आणि पाईपने रेगिस्तानच्या सगळ्या मसाल्यांना ओलं केलं. पण काहीच तासामध्ये उन्हाने ते सगळं सुकलं केलं आणि ते पुन्हा पहिल्यासारखे झाले. वाटतंय वाळवंटात पाणी टाकून काम नाही जमणार. मी या मसाल्यांमध्ये आग लावून टाकतो. हल्दीरामने खूप सगळे पैसे खर्च करून खूप मोठ्या मात्रामध्ये पेट्रोल खरेदी केलं. त्या पेट्रोलला घेऊन ते रेगिस्तानला पोहोचले. पूर्ण रेगिस्तानमध्ये त्यांनी पेट्रोल छिडकलं आणि मसाल्यांवरती टाकलं. मसाले जळू लागले. हल्दीराम खूप आनंदी झाला. आता मसाल्यांचा दी एंड झाला. आता बघतो चमन काय करतो. हल्दीराम त्याच्या घरी खूप आनंदी होऊन पोहोचला. एक दिवस तो पुन्हा रेगिस्तानमध्ये बघायला गेला. आग विझलेली होती आणि फक्त मसाल्याच्या वरचीच गोष्ट जळली होती आणि खाली सगळेचे सगळे मसाले पहिल्यासारखेच होते. त्याच वेळी चमन तिथे पोहोचला. हल्दीराम, तुझी कुठलीच करतूत ह्या रेगिस्तानाला काहीच असर नाही करू शकत. तू आपल्या मसाल्यांचे दुकान शिफ्ट करून टाक कुठेतरी, कारण माझ्या समोर तुझी दुकान चालणार तर नाही. चमन रेगिस्तानमधून मसाले भरून गेला. मी हा पूर्णच्या पूर्ण वाळवंटाला साफ करतो. हल्दीराम एक मोठी नाव घेऊन जी फक्त जहाजप्रमाणे दिसायची ती रेगिस्तानमध्ये पोहोचला. त्याने रेगिस्तानमधली सगळी रेत त्याच्या जहाजवरती भरली आणि ते जहाज घेऊन गावाकडे जाऊ लागला. जहाजवरती रेतीचा पूर्ण पहाड झाला होता आणि त्याच ओझ्यामुळे जहाज डुबू लागली होती. हल्दीराम पण जहाज सोबतच बुडू लागला. कोणी वाचवा, कोणी वाचवा मला, मला पोहणं येत नाही. त्याच वेळी चमन तिथं पोहोचून
त्याने हल्दीरामचा जीव वाचवला. मला माफ कर चमन. तुझा धंदा बिघडवण्याच्या चक्करमध्ये मी आज आपला जीवच गमावला असता. तुझा मसाल्यांचा वाळवंट तुझ्याकडेच ठेव. मी आपला कामधंदा आता कुठे अजून घेऊन जाईल. चमनच्या घरी जुडवा मुलगा आणि मुलीचा जन्म झाला. त्यांनी खूप मोठ्या जश्नाचं आयोजन केलं आणि आनंदाने त्याचं आयुष्य घालवू लागला.